मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्य शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर राबवण्यात येणारी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला. अर्थसंकल्पात निर्णय घेतल्यानंतर 28 जून 2024 रोजी या योजनेबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे. आता या ठिकाणी या योजनेचा शासन निर्णय आणि या योजनेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून देखील तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करू शकता. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी संपूर्ण माहिती जाणून घ्या की कोणाला या योजनेचा लाभ मिळतो, कोण लाभार्थी पात्र, कोणाला अपात्र आहेत. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. योजना सुरू कोणी केली तर महाराष्ट्र शासनाने. लाभार्थी कोण असणार आहे तर राज्यातील महिला. योजनेचा लाभ काय आहे, महिलांना दरमहा 1,500 रुपये म्हणजेच वार्षिक 18,000 रुपये देणे. अर्ज पद्धत काय आहे तर ऑनलाईन पद्धतीने. योजना सुरू कधी होणार तर 1 जुलै 2024 पासून ही योजना सुरू होणार आहे. शासन निर्णय जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही शासन निर्णय डाउनलोड करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. मित्रांनो या योजनेचं स्वरूप हे पात्र महिलांना दरमहा त्यांच्या आधार सलिले बँक खात्यात DBTद्वारे 1,500 रुपये ही रक्कम जमा केली जाणार आहे. यातच ज्या महिला केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे, कोण लाभार्थी यासाठी पात्र आहे याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ते आणि निराधार महिला. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. सादर लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत 1,500 रुपये दरमहा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे आधार कार्डाची झेरॉक्स लागणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला आवश्यक. सक्षम पदवी अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबाचा प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्नात 2.5 लाखपर्यंत असावे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सादर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तर या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिला मुलींना दरमहा 1,500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. तर या योजनेचा अर्ज 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे. जेव्हा या योजनेचे अर्ज सुरू होतील तेव्हा आपण या योजनेचा अर्ज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहोत व तो कसा भरायचा या संदर्भात देखील आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपलं टेलिग्राम चॅनल देखील नक्कीच जॉईन करून ठेवा. तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.